देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आली आहे। नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देऊन यासाठी ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाते व ड्रोनद्वारे शेतीविषयक कामांमध्ये ड्रोनचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सशक्तीकरणासाठी मोठे पाऊल उचललेले आहे। नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत परळी येथे एका ड्रोनचे वाटप करण्यात आले आहे। युरिया खतामुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान पाहता इफ्कोने यासाठी पुढाकार घेतला असून नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे कमी वेळेत जास्त पिकावर फवारणी केली जाऊ शकते, यासाठी ड्रोनचा उपयोग केला जातो। नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्य असलेल्या बीडच्या गाडेपिंपळगाव येथील सारिका यशवंत देशमुख यांना ड्रोन दिला गेला आहे। त्यांना ड्रोन उडवण्यासाठी ट्रेनिंग 15 दिवस पुणे येथे देण्यात आले। जिल्ह्यात इफ्कोमार्फत एकूण 6 ड्रोन दिले जाणार असून यापैकी 3 ड्रोन देण्यात आले आहेत। यामध्ये परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे 1 ड्रोन दिला गेला आहे। या ड्रोनमुळे 1 एकर फवारणीसाठी 500 मिली नॅनो खत, 10 लिटर पाणी लागणार असून ही फवारणी फक्त 20 मिनिटात होते। त्यामुळे शेतीसाठी मनुष्यबळ, वाहन यासह विविध खर्च वाचणार असून ऊस उत्पादक, विविध फळबाग उत्पादकांना या टेक्नॉलॉजीचा फायदा होणार आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही सुविधा वाजवी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे। यासाठी सारिका यशवंत देशमुख यांना ट्रेनिंग दिली असून गाडेपिंपळगाव येथे हे ड्रोन उपलब्ध करण्यात आला आहे। नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त शेतीविषयक कामांमध्ये केला गेला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, म्हणून इफ्को कंपनीही यामध्ये पुढाकार घेताना दिसत आहे। माझे नाव सारिका यशवंत देशमुख। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ड्रोन दीदी या योजनेअंतर्गत मला हा इफ्को कंपनीतर्फे हा ड्रोन भेटलेला आहे। माझे 15 दिवसाची ट्रेनिंग झाली पुणे सासवड येथे PBC एरो हब, तेथेही मला चांगले प्रशिक्षण भेटले। त्यानंतर आयोटेक कंपनीतर्फे मला ऑन फील्ड 3 दिवसाचे ट्रेनिंग दिले गेले आहे। ह्या ड्रोनची टाकी 10 लिटरची आहे आणि ह्या 10 लिटरमध्ये 1 एकर फवारणी होऊ शकते।